जय जय रघुवीर समर्थ. आज आपण श्रीमद दासबोध निरूपण दशक 12वा समास 9वा श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे छान छान निरूपण सर्वात अगोदर तुम्हाला ऐकायला भेटेल. चला तर मग आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. दशक 12वा समास 9वा. यत्न शिकवण. संतांची शिकवण सूक्ष्म रीतीने तपासली तर प्रत्येक संत प्रयत्नवादी असतो असे आढळते. हे जरी खरे असले तरी श्री समर्थांचा प्रयत्नवाद काही औरच आहे. या कर्मभूमीत मानवी जीवनात प्रयत्न हाच देव मानावा असे त्यांचे स्पष्ट सांगणे दिसते. एक अत्यंत दुर्दैवी माणूस होता. सर्व तऱ्हेच्या करंट लक्षणांनी तो संपन्न होता. त्याने जीवनाला कंटाळून श्री समर्थांना प्रश्न केला की माझी ही विपन्न अवस्था मला नकोशी झाली आहे. मी जगावे की मरावे, आणि जगावे असे म्हणत असाल तर कसे जीवन घालवावे. त्याच्या प्रश्नास उत्तर देण्यासाठी श्री समर्थांनी हा समास सांगितला आहे. त्यांच्या सांगण्याचा रोख असा आहे की आळस झाडून टाकून माणूस योग्य दिशेने जर खूप प्रयत्न करील तर त्यास दैव अनुकूल झाल्यावाचून राहणारच नाही. हाच त्यांचा संदेश आहे. माणसाने निराश न होता जगण्याचा निश्चय करावा, पण जगावे कसे हे समजण्यासाठी त्यांनी जीवन पद्धतीची एक रूपरेषासुद्धा सांगून ठेवली आहे. माणसाने प्रथम उद्विग्नता टाकावी. प्रसन्न मनाने आत्मसुधारणेच्या मागे लागावे. आपण जसे बोलतो तसे वागण्यास शिकावे. निरपेक्षता ठेवावी. लोकांना गोड शब्दांनी आपले करून घ्यावे. हृदयात भगवंताचे ध्यान धरावे. मुखाने नामस्मरण करावे. असे जो करील त्याच्या अंगी तेज उत्पन्न होण्यास विलंब लागणार नाही. तो वरच्या दर्जाचा महंत बनतो. मग त्याच्या भाग्याला कमी पडणे शक्यच नाही. प्रत्येक देशात, प्रत्येक समाजात, प्रत्येक कालात काही दुर्दैवी माणसे असतात. असा मानवी जीवनाचा नियम आहे. अशा प्रकारचा एक दुर्दैवी व करंटा माणूस तळमळून श्री समर्थांना आपली परिस्थिती सांगतो. अखेर जगण्यात काही अर्थ आहे का की नाही असे प्रश्नचिन्ह त्याच्या पुढे उभे राहते. त्याचे वर्णन ऐकावे. कोणाचा आधार नसलेला एक दुबळा माणूस होता. त्याची सर्व बाजूंनी ओढाताण असे. तो आळशी व खादाड होता. शिवाय तो कर्जबाजारीही होता. मूर्खपणामुळे त्याचे जीवन सगळे अस्ताव्यस्त झाले होते. कोणतीही गोष्ट व्यवस्थित नव्हती. त्या अभागी माणसाला धड खायला नाही, जेवायला नाही, अंगावर घ्यायला व नेसायला वस्त्रही नाही, अंथरायला नाही, पांघरायला नाही, राहायला झोपडीसुद्धा नाही. अशी त्याची दीनवाणी अवस्था होती. त्याला कोणी सोयरे-धोरे नव्हते. इष्टमित्र नव्हते. कोठे कोणाची ओळख नव्हती. कोणाचा आश्रय नव्हता. असा तो स्वदेशातच परदेशीपणाने जगत होता. अशा माणसाने काय करावे? कोणती आशा जीवाशी बाळगून जगावे? कोणत्या रीतीने त्याने जगावे का मरून जावे? असे प्रश्न एकाने विचारले. त्यास श्री समर्थ उत्तर देतात की प्रत्यक्ष प्रयत्न कोणता करावा हे सांगण्याच्या आधी माणसाने आपले मन थोडे बदलले पाहिजे. असे श्री समर्थ सांगतात. मानवी जीवनाचा असा नियम आहे की
कोणतेही काम, मग ते लहान असो वा मोठे असो, केल्याशिवाय होत नाही. ते काम केल्याशिवाय होतच नाही. ज्या अभागी माणसाला भाग्यवान व्हायचे असेल तर त्याने ही गोष्ट मनापासून विचाराने पटवून घ्यावी. चांगला प्रयत्न होण्यास मनात दक्षता पाहिजे. मनुष्याच्या अंगी सावधानता नसेल तर त्याच्या हातून शेवटपर्यंत प्रयत्न होत नाही. आणि ज्याच्या हातून असा दीर्घ प्रयत्न होत नाही त्याच्या जीवनात सुखसंतोषाचा अनुभव येत नाही. म्हणून माणसाने आळस हा संपूर्ण सोडावा. मोठ्या चिकाटीने प्रयत्न करावा. प्रयत्न करताना मनात संशय येतील, मन निराश होईल, मन मागे फिरेल. या साऱ्या विक्षेपांना जबरदस्तीने अंतरातून काढून लावावे. यानंतर प्रयत्नशील माणसाने आपली जीवनपद्धती कशी ठेवावी याचे थोडक्यात वर्णन करतात. माणसाने नेहमी सकाळी लवकर उठावे. उठल्यावर भगवंताचे स्मरण करावे. पूर्वी जे पाठ केलेले असेल त्याची उजळणी करावी. पूर्वी पाठ केलेल्याची उजळणी आणि नवीन काहीतरी पाठ करणे असा दृढ नियम करावा. वायफळ बडबड करणे सोडूनच द्यावे. मग दूर कोठेतरी शौचास जावे आणि निर्मळ होऊन यावे. परत येताना काहीतरी घेऊन यावे. रिकामे येऊ नये. पाय धुवावे. आपण धुतलेले कपडे हे पिळून वाळत घालावे. नंतर देवपूजा व देवदर्शन व्यवस्थित करावे. हे झाल्यावर काही फलाहार करावा व मग जो आपला व्यवसाय असेल तो करावा. लोकांमध्ये आपला आहे कोण व आपला नाही कोण हे ओळखून चालावे. लिहिताना अक्षर सुंदर लिहावे. वाचताना स्पष्ट बरोबर वाचावे. पुन्हा पुन्हा विचार करून मनन करून त्याचा खरा अर्थ समजून घ्यावा. कोणास काही विचारायचे झाल्यास नीटपणे आणि नेमके विचारावे. कोणास काही सांगायचे झाल्यास नीट उकलून स्पष्ट करून सांगावे. स्वतःला अनुभव असल्या वाचून ज्ञानाच्या गप्पा मारणे पापच आहे असे समजावे. नेहमी सावधानता ठेवावी. नीतीची मर्यादा सांभाळून वागावे. कोणतेही काम करायचे झाल्यास लोकांना ते पसंत पडेल अशा रीतीनेच करावे. जो कोणी आपल्याकडे येईल त्याचे समाधान करावे. भगवंताची कथा करीत जावी. अध्यात्माचे निरूपण चालू ठेवावे. सदा सर्वदा प्रसंग पाहून वागावे. ताल, धाटी, शुद्ध मुद्रा, अर्थ, प्रमेय, शुद्ध अन्वय, गद्य, पद्य, शुद्ध व उचित दृष्टांत, गाणे, बजावणे, नाचणे, हातांचा अभिनय दाखवणे, श्रोत्यांच्या मनाला प्रसन्न करणारी वचने सांगणे, लहान लहान गोष्टी सांगणे, छंद आणि बंध या साऱ्या गोष्टी भगवंताची कथा सांगताना वापराव्या. पुष्कळांचे समाधान होईल अशी कथा करावी. पुष्कळांना आवडेल व पसंत पडेल असेच बोलावे. आपल्या कथेत विसंगती येऊ देऊ नये. श्रोत्यांना फार कंटाळा येईल अशी कथा करू नये. उलट लोकांचे मनोगत किंवा हृदगत उकलेल असे मार्मिक बोलावे. अशा रीतीने कथा केली म्हणजे मग सहजच सारे लोक मोठ्या प्रसन्नपणे भगवंताच्या नामाचा घोष करतात. आपल्या कथेत किंवा निरूपणात भक्ती, ज्ञान, वैराग्य, योग आणि इतर अनेक साधनांच्या प्रयोगाचे वर्णन करावे. ते वर्णन असे असावे की त्यावर मनन करून श्रोत्यांचा भवरोग नाहीसा व्हावा. आपण जे बोलतो ते स्वतः आपण वागावे. मग महंताला शोभेल असे वागणे सहज अंगी बनते. महंतपणाचा योग येणे उत्तम खरे.
पण महंताच्या अंगी जर वागण्याचे कौशल्य नसेल तर तो योग नाही, तो दुराशेचा रोगच समजावा. अशा महंताची संगत करणाऱ्या लोकांचा काहीतरी वाईट भोगच उभा राहिला असे म्हणावे. महंताने असे कधीही करू नये. लोकांना त्रास व दुःखे होतील असे कधी वागू नये. महंताने आपल्या हृदयामध्ये समर्थ श्री रघुनाथाचे चिंतन करण्याचा अभ्यास ठेवावा. विरागी व अनासक्त वृत्ती लोकांना आवडते. भगवंताची कथा व निरूपण त्यांना जास्तच आवडते. म्हणून ब्रह्मांडाचा भेद करून श्रीरामाची कथा त्यांच्याही पलीकडे नेऊन सोडावी. श्रीरामकथा थेट निश्चळ परब्रह्मापर्यंत नेऊन पोचवावी. अशा सर्व गुणांनी मंडित महंतपणा असून त्यामध्ये संगीताची गायनाची जोड असेल तर मग वैभवाला कमी पडणारच नाही. चंद्राभोवती जशा तारा जमतात त्याचप्रमाणे अशा महंताच्या भोवती लोक जमतात. जो मनुष्य बुद्धीने संपन्न नसतो त्याच्यापाशी सगळीच अव्यवस्था आढळते. जगात एक हुशारी पाहिजे. हुशारी वाचून इतर कशालाही महत्त्व नाही. आपल्या बुद्धीचे सामर्थ्य खूप वाढवावे. आपण ब्रह्मांडाहून विशाल होऊन जावे. इतका बुद्धीचा विस्तार करावा की असे झाल्यावर त्या ठिकाणी नतदृष्ट करंटपणे उरणे शक्यच नाही. अशा रीतीने मूळ शंकेचे येथे निराकरण झाले. प्रयत्न करायला हवा हे बुद्धीला पटले. त्यामुळे आपल्याला भाग्याचे दिवस येतील अशी आशा अंतःकरणात उदय पावली. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे यत्न शिकवण नाम संपूर्णम. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. इथून पुढचे सुद्धा निरूपण, मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला श्रवण करायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे छान छान निरूपण तुम्हाला नक्की ऐकायला भेटेल. धन्यवाद.